मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद गोंदिया यांच्या माध्यमातून ग्रामविकासाला चालना देण्यासाठी गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत कोकणाजमी येथे मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी दुपारी 12 वाजता प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून विविध विकास कामांची पाहणी केली। या प्रसंगी ग्रामपंचायतच्या वतीने अभिनेते संदीप पाठक यांचे पुष्पगुच्छ व ग्रामगीता देऊन स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ग्राम विकासाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करणे तसेच गावच्या सर्वांगीण विकासाला गती देणे हा होता। कार्यक्रमात उमेद विभागाने प्रदर्शन लावलं होतं। अभिनेते संदीप पाठक यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। तसेच आयुष्यमान भारत कार्ड आणि दिव्यांग ओळखपत्र तसेच अन्य प्रमाणपत्रांचं वितरण करून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी कार्यक्रमाला प्रशासक अमरदीप रोकडे, पंचायत समिती सभापती चेतन वडगाय, उपसभापती निशा काशीवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिलीप खोटेले, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे, खोडशिवणीचे सरपंच गंगाधर परशुरामकर, माजी जिल्हा परिषद सभापती राजेश नंदागवळी यांसह विविध पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या कार्यक्रमामुळे ग्रामविकासाच्या विविध योजनांबाबत जागरूकता निर्माण होऊन गावच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। कोकणा या गावामध्ये येण्याची संधी मला लाभली। मी स्वतःला भाग्यवान समजतो, नशीबवान समजतो। अतिशय मेहनतीने प्रत्येक गाव आपापल्या परीने मेहनत घेत आहे आणि या निमित्तानं गाव सुदृढ होतंय, समृद्ध होतंय, गाव स्वच्छ होतंय। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे गाव एकत्र येतं। सान थोर भेद नाही, आम्ही पालखीचे भोई अशी वर्णन या आपल्या योजनेला केलं तर वावगं ठरणार नाही। कारण मी बघतोय की लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण या अभियानामध्ये हिरिरीने सहभागी होत आहेत आणि माझं घर, माझं कुटुंब, माझी जात, माझा धर्म, माझा पैसा हे सगळं काही वेळासाठी बाजूला ठेवून माझं गाव या एका नावाखाली, कोकणा जमीनदार या एका नावाखाली तुम्ही सगळे एकत्र आलेले आहात आणि गावाला क्रमांक 1 वर नेऊन ठेवण्यासाठी तुम्ही सर्व माता, भगिनी, महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुलं सर्वजण अगदी मनोभावे काम करत आहात। या गावाला थोर अशी परंपरा आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या भजनांमधून, खंजिरीमधून प्रबोधनाचं, समाज जागृतीचं काम केलं। समाज सुदृढ बनवण्यासाठी त्यांनी ते गावोगावी फिरले। या आपल्या कोकणा गावामध्ये सुद्धा मला असं वाटतं, मी जर चुकत नसेल तर जवळपास 4 वर्ष अस्तित्व होतं। 4 वर्ष ते या ठिकाणी राहिले। 2 ते 4 वर्ष हा त्यांचा सहवास या गावाला लाभलेला आहे, पदस्पर्श झालेला आहे आणि म्हणून अशा गावामध्ये यायला कुणाला नाही आवडणार, नक्कीच आवडेल। या ठिकाणी म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्या ठिकाणी होते, वास्तव्य होतं, त्या ठिकाणी मला डोकं, माथा टेकवायला मिळाला। छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करायला मिळाला। या निमित्तानं संत गाडगे महाराज असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, यांच्या प्रतिमेला नुसता पुष्पहार अर्पण करत नाहीये, तर त्यांनी आपल्या जगाला जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण कुठेतरी अंगामध्ये भिनवून घ्यायची आहे, ती अंमलात आणायची आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की कदाचित तुम्ही सगळे या एका ध्येयापोटी एकत्र आलेले आहात। तुम्हाला माहिती आहे का पहिलं पारितोषिक कितीचं आहे? 5 कोटीचं पहिलं पारितोषिक आहे। मला सांगा, तुम्ही पाठबळ नसताना, म्हणजे छोटेखानी पाठबळ असेल तर एवढं गाव तुम्ही उभं केलेलं आहे, सगळ्या सुविधा आणल्यात। आज एका आजीबाईला घरकुल योजनेचा लाभ झाला, तिला माझ्या हस्ते चावी देण्यात आली। तेव्हा माझी भावना अशी झाली की मी माझ्या आजीसाठी घर बांधून तिला चावी देतो। अनेक तुम्ही महिला बचत गटातून
शेतीतून उत्पन्न झालेले फळं, भाज्या, फळसबागेतली भाज्या मुलांसाठी. मला असं वाटतं की सेंद्रिय शेती असेल, शेणखत असेल, गांडूळ खत असेल, यातून, कारण आजकाल शहरातली मुलं जर बघाल तर फवारणी जी आहे, ॲसिड केमिकल जे आहे, त्याच्यामुळं अनेक रोग महिलांना पुरुषांना होत आहेत. परंतु आपण सेंद्रिय शेतीला जास्त प्राधान्य देत असल्यामुळे आपण अतिशय तब्येतीने उत्तम राहाल, उत्तम आयुष्य जगाल. कारण आजूबाजूला जंगल असल्यामुळे शुद्ध हवा सुद्धा आहे. आज सकाळी पहाटे 6 वाजता जंगल सफारी घेतली सर. 6 ते 8:30 जंगल सफारी झाल्यानंतर म्हणलं टायगर दिसला नाही तरी चालेल, पण 1 महिन्याचा ऑक्सिजन 2.5 तासामध्ये मी घेतला. आणि तुम्ही तोच ऑक्सिजन रोज घेताय. माझ्या दृष्टीनं तुम्ही अत्यंत नशीबवान आहात. आपल्याला या अभियानातून शाळा असेल, गाव असेल, जलसाक्षरता असेल, जलसंवर्धन असेल, सोलार पॅनल असतील, महिला सक्षमीकरण असेल, आई वडील सांभाळ योजना असेल, स्त्री भ्रूण हत्येविषयीची जागरूकता असेल, हे सगळं एक दिलानं, एक मनानं, एक मुखानं, हातामध्ये हात घेऊन हे कार्य तुम्हाला पूर्ण करायचं आहे. मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो. अजून 2 गावं आम्हाला करायची आहेत, त्याच्यामुळे थोडंसं वेळेचं बंधन आहे. पुन्हा एकदा आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मी सध्या विदर्भ दौऱ्यावर आहे. काल भंडारा जिल्हा आणि आज गोंदिया जिल्हा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत आम्ही सगळे मराठी कलाकार प्रत्येक जिल्ह्यात गावात जाऊन जनजागृतीचं काम करत आहोत. गावकऱ्यांना प्रोत्साहन देत आहोत, प्रेरणा देत आहोत, थोडंफार मार्गदर्शनही करत आहोत, त्यांचा उत्साह वाढवत आहोत. कारण ही स्पर्धा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामध्ये लागलेली. आणि एक आनंद असा वाटतो की या निमित्तानं संपूर्ण गाव एकत्र येऊन स्वतःच्या गावाचं आणि ग्रामस्थांचं, गावकऱ्यांचं भलं करण्यासाठी हे सगळेजण एकत्र आलेले आहेत. आणि ही संधी मला मिळाली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. आज मी कोकणा गावात आलेलो आहे. इथे आल्यानंतर मला कळलं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं काही वर्ष वास्तव्य या गावामध्ये होतं. मला असं वाटतं ज्यांनी आपल्या खंजिरीच्या बोलातून आणि भजनातून संपूर्ण समाज जागृती आणि प्रबोधन केलं, अशा गावामध्ये मला आज यायला मिळालं. मी माझं नशीब समजतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सर्वत्र महाराष्ट्रात राबविण्याचं ग्रामपंचायतीनं कार्य केलेलं आहे. त्यामधूनच आमच्या तालुक्यातून ग्रामपंचायत कोकणा आणि इतर अजून 6 ग्रामपंचायती आहेत, त्याच्यामध्ये चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. त्यापैकीच एक आपलं कोकणा जे गाव आहे, त्या गावाने सुद्धा ते जे निकष आहेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत, ते निकष पूर्ण करून एक आपला राज्यात एक ठसा उमटवण्याचं काम या ठिकाणी यांनी केलेलं आहे. ह्या स्पर्धेत भाग घेतलेला असून जे संदीप पाठक साहेब जे आहेत, जे महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी या गावातील लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी किंवा अजून चांगल्या पद्धतीने काम करावं आणि गावाचा एक चांगला विकास करावा, ह्या दृष्टीने त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.